नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की महाराष्ट्र राज्यामधील जेवढ्या कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना शासनामार्फत किती टक्के स्कॉलरशिप दिली जाते, म्हणजेच कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना एखाद्या मेडिकल कॉलेजला ॲडमिशन झालं तर किती फीस भरावी लागते आणि शासन किती फीस भरतं याविषयी डिटेल एक्सप्लेनेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। प्रत्येक कॅटेगरी वाईज सेपरेट आपण फी स्ट्रक्चरसुद्धा डिस्कस करणार आहोत। एका कॉलेजच्या उदाहरणासह आपण हा व्हिडिओ कंडक्ट करतोय, त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नीट 2024चा पेपर दिला असेल आणि श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे मोबाईल नंबर दिलेले आहेत, त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिलेला आहे। त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती जाणून घेऊ शकता। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। व्हिडिओचा विषय आहे कॅटेगरी वाईज स्कॉलरशिप इन हेल्थ सायन्स कोर्सेस, म्हणजेच कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना शासनामार्फत किती टक्के स्कॉलरशिप दिली जाते हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये। याच्यामध्ये कोणकोणत्या कोर्सेसचा समावेश आहे? MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, फिजिओथेरपीसह अन्य थेरपी कोर्सेस, जेवढे काही हेल्थ सायन्स कोर्सेस आहेत त्याबद्दल आपण डिस्कस करत आहोत। याच्यामध्ये स्कॉलरशिप कुठे कुठे अप्लाय नसते, कोणत्या सीटसाठी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप शासनामार्फत दिली जात नाही, संपूर्ण फीस कॅटेगरी वाईज विद्यार्थ्यांना जी आहे ती सगळ्या विद्यार्थ्यांना भरावी लागते, असे कोणते प्रकार आहेत? एक आहे IQ किंवा NRI सीट, म्हणजेच मॅनेजमेंटमधून तुमचं ॲडमिशन झालं असेल तर शासनामार्फत तुम्हाला कसल्याही प्रकारची मदत केली जात नाही। त्याचबरोबर जेवढ्या डीम युनिव्हर्सिटी आहेत याही ठिकाणी शासनामार्फत कसल्याही प्रकारची स्कॉलरशिपची मदत विद्यार्थ्यांना सध्या तरी केली जात नाही। त्याच्यानंतर आणखी एक सेमी गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये, MBBSचं वेदांता पालघर, वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स पालघर, याही ठिकाणी विद्यार्थ्यांना कॅटेगरीचे फी संदर्भातले कसलेही बेनिफिट मिळत नाही। संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी सारखीच फीस भरावी लागते। ह्या 3 प्रकारच्या कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांना कसल्याही प्रकारचे कॅटेगरीचे बेनिफिट त्या ठिकाणी मिळत नाहीत। आता पाहूया टाईप्स ऑफ फीस, म्हणजेच एखाद्या कॉलेजला नंबर लागल्यानंतर मग ते MBBS, BDS असो, BAMS असो, BHMS असो, BUMS असो किंवा थेरपी कोर्सेस असो, त्या ठिकाणी किती प्रकारच्या फीस त्या ठिकाणी भरावं लागतात हे कॉलेज वाईज वेगवेगळं असतं। तर फीसचे प्रकार काय काय आहेत? एक ट्यूशन फीस आहे, त्याच्यानंतर डेव्हलपमेंट फीस आहे, त्याच्यानंतर लायब्ररी डिपॉझिट म्हणून काही रक्कम कॉलेज आपल्याकडे घेत असतं, त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटी फीस भरावी लागते, हॉस्टेल फीस आहे, मेस फीस आहे, याचबरोबर काही कॉलेजेस कॉशन मनी स्वरूपातसुद्धा डिपॉझिट घेत असतात। विशेषतः MBBSचे जेवढे कॉलेज आहेत त्या ठिकाणी कॉशन मनीसुद्धा डिपॉझिट स्वरूपात द्यावा लागतो, तो 1 लाख ते 2 लाख असा प्रत्येक कॉलेज वाईज वेगवेगळा असलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्यानंतर इन्कम सर्टिफिकेटची अट SC आणि ST कॅटेगरी जर वगळली तर संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना इन्कम सर्टिफिकेटची अट आहे, म्हणजेच पालकांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना द्यावं लागतात। SC आणि STला मात्र इन्कम सर्टिफिकेटची अट सध्या तरी नाही आहे। बाकी सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आपल्या पालकांचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र दरवर्षी कॉलेजला सबमिट करावं लागतं। जर पालकांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा खाली असेल तरच तुम्हाला स्कॉलरशिपचे शासनाचे बेनिफिट त्या ठिकाणी मिळतील। जर तुमचं उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ओपनची फीस त्या ठिकाणी भरावी लागते। भलेही सीट कॅटेगरीची मिळेल पण फीस मात्र तुम्हाला ओपनची भरावी लागते। फक्त SC आणि ST कॅटेगरीला उत्पन्नाची अट या ठिकाणी नाही, बाकी सर्व कॅटेगरीला उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची अट आहे स्कॉलरशिपसाठी। त्याच्यानंतर बघूयात की कॅटेगरी वाईज शासन विद्यार्थ्यांची किती फीस भरतं आणि विद्यार्थ्यांना किती फीस भरावी लागते, म्हणजे स्कॉलरशिप किती टक्के आहे। ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी असेल आणि पालकांचं उत्पन्न 8 लाखाच्या वर असेल तर अशा विद्यार्थ्यांना शासनामार्फत 0% स्कॉलरशिप मिळते। कॉलेजची पूर्णच्या पूर्ण फीस भरावी लागते, म्हणजेच कॉलेजची 100 रुपये फीस असेल तर 100च्या 100 रुपये अशा विद्यार्थ्यांना भरावी लागते। त्याच्यानंतर ओपनमध्ये दुसरा प्रकार आहे, ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न 8 लाखाच्या खाली आहे असे विद्यार्थी एक तर EBC स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकतात किंवा EWS सर्टिफिकेट काढू शकतात। या ठिकाणी शासनामार्फत 50%च्या जवळपास स्कॉलरशिप दिली जाते, म्हणजे 100 रुपये फीस असेल तर विद्यार्थ्याला 50 आणि उर्वरित विद्यार्थ्यांचे 50 रुपये शासनामार्फत भरले जातात। OBC कॅटेगरीचा विचार केला तर उत्पन्न 8 लाखाच्या खाली असेल तर शासन याही ठिकाणी जवळपास 50% स्कॉलरशिप विद्यार्थ्याला देते।
याही ठिकाणी 100 रुपये फीस असेल तर विद्यार्थ्याला 50 रुपये इतकी फीस भरावी लागते. SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 100% स्कॉलरशिप शासनामार्फत दिली जाते. म्हणजे 100 रुपये फीस असेल तर विद्यार्थ्याला 0 रुपये भरायचं आहे. शासन पूर्णच्या पूर्ण फीस SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची भरत असतं. VJNT कॅटेगरीचा जर विचार केला तर जवळपास 90% स्कॉलरशिप शासनामार्फत दिली जाते. म्हणजे 100 रुपये कॉलेजची फीस असेल तर विद्यार्थ्याला फक्त 10 रुपये भरायचे आहेत. बाकीचे 90 रुपये हे शासनामार्फत स्कॉलरशिपच्या अंतर्गत भरले जातात. आणि आता नव्याने समावेश झालेली SC BC कॅटेगरीचा जर विचार केला, विशेषतः मराठा समाजातील जी मुलं आहेत त्यांच्यासाठी ही नवीन प्रवर्ग आता तयार झालेला आहे नवीन आरक्षणामुळं. याही ठिकाणी 50% स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना मिळू शकते. म्हणजे 100 रुपये फीस असेल तर 50 रुपये शासन या ठिकाणी भरत असतं. याच्यात SC ST कॅटेगरी वगळली तर बाकी संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना उत्पन्नाची अट आहे. उत्पन्न जर 8 लाखाच्या वर गेलं तर मात्र विद्यार्थ्यांना पूर्णच्या पूर्ण फीस त्या ठिकाणी भरावी लागते. एक आपण उदाहरण घेऊया. कॉलेज वाईज उदाहरण समजून घ्यायचं झालं तर पुण्यातलं भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे हे MBBSचं कॉलेज आहे. या ठिकाणच्या फी स्ट्रक्चरचा जर आपण विचार केला तर स्कॉलरशिप थोड्या अधिक प्रमाणात कशाप्रकारे लागू होत आहे ते आपल्याला समजेल. अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे ओपन कॅटेगरीची फीस जर आपण बघितली 2023ची, ती आपण ट्युशन फीस डिस्कस करतो आहे आणि डेव्हलपमेंट फीस, तर ती 7,50,000 इतकी भरावी लागते. म्हणजेच 8 लाखाच्या वर उत्पन्न असणारे ओपन कॅटेगरीचे विद्यार्थी 7,50,000 इतकी फीस. EWSच्या विद्यार्थ्यांसाठी 3,75,000 इतकी फीस. OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 4,09,091 इतकी फीस. SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 100% स्कॉलरशिप असल्यामुळे या ठिकाणी 0 फीस. आणि VJNT कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 90% स्कॉलरशिपसह विद्यार्थ्यांना भरावी लागणारी फीस आहे 68,182. अशा प्रकारचं शासन स्कॉलरशिप विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी देत असतं. वेगवेगळ्या कॅटेगरीला वेगवेगळ्या प्रकारच्या स्कॉलरशिप त्या ठिकाणी लागू होत असतात. आता एखाद्या कॉलेजला नंबर लागल्यानंतर MBBS असेल, BDS असेल, BMS असेल किंवा कुठल्याही कोर्सेसला तुमचा नंबर लागल्यानंतर कॉलेज पेमेंट कशा प्रकारे घेत असतात ते आपण पाहूयात. गव्हर्मेंट कॉलेज आपण याच्यामध्ये डिस्कस करत नाही कारण या ठिकाणी बऱ्यापैकी फीस सगळ्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना कमीच असते. प्रायव्हेट कॉलेजबाबत आपण बोलतो आहे. तर काही महाराष्ट्र राज्यातील कॉलेजेस असे आहेत जे विद्यार्थ्यांना ॲडमिशनच्या वेळीच जी कॅटेगरीची फीस आहे ती त्या ठिकाणी घेतली जाते. तर महाराष्ट्र राज्यामध्ये काही असे कॉलेजेस आहेत जे अगोदर संपूर्ण विद्यार्थ्यांकडून ओपनची फीस भरून घेतात आणि नंतर कॉलेज सुरू झाल्यानंतर MahaDBT या पोर्टलवर विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप फॉर्म भरले जातात आणि स्कॉलरशिपमार्फत शासनामार्फत विद्यार्थ्याच्या अकाउंटवरती फीस मागवली जाते. अशा 2 प्रकारचे फी स्ट्रक्चर घेणारे कॉलेजेस आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. विशेषतः प्रायव्हेट जे कॉलेजेस आहेत हे बहुतांश अशा प्रकारचं फीस घेत असतात की जे अगोदर संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांची फीस त्या ठिकाणी भरून घेतली जाते ओपन कॅटेगरीची आणि नंतर तुम्हाला MahaDBT या शासनाच्या पोर्टलवर स्कॉलरशिप फॉर्म भरून द्यावे लागतात. तर काही कॉलेज अशा आहेत जे अगोदरच विद्यार्थी ॲडमिशनला आला त्याच ठिकाणी त्याच्या स्कॉलरशिपसह त्याला जी काही स्कॉलरशिप लागू आहे त्याच्या कॅटेगरीची जी काही ओरिजिनल फीस स्कॉलरशिप लागू होऊन तयार होते तेवढीच फीस त्यांच्याकडून घेतली जाते. असेही काही कॉलेजेस आहेत. काही कॉलेजेस अगोदर ओपनची फीस भरून घेतात आणि नंतर MahaDBT पोर्टलवर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसाठी रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं डिटेल एक्सप्लेनेशन. स्कॉलरशिप विशेषतः ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीसच्या संदर्भात असते. बाकी हे सगळे जे खर्च आहेत लायब्ररी, युनिव्हर्सिटी फीस, हॉस्टेल फीस, मेस फीस, त्याचबरोबर त्याच्यानंतर कॉशन मनी हे जे आहेत प्रायव्हेट कॉलेजचे हे सगळ्या विद्यार्थ्यांना भरावी लागते. स्कॉलरशिप 100% जी लागू असते ती ट्युशन फीससाठी आणि थोड्या अधिक प्रमाणात डेव्हलपमेंट फीससाठी. बाकी सगळ्या फीस विद्यार्थ्यांना सगळ्या कॅटेगरीनुसारच्या विद्यार्थ्यांना सगळ्या फीस बाकी सगळ्यांना समान त्या ठिकाणी भराव्या लागतात. काही स्कॉलरशिप महाराष्ट्र राज्यात अशा आहेत ज्या हॉस्टेलसाठी सुद्धा लागू आहेत. ते MahaDBTवर फॉर्म भरून तुम्हाला वेगवेगळ्या स्कॉलरशिप त्या ठिकाणी दिसतील. येणाऱ्या काळामध्ये आपण हॉस्टेल आणि बाकी मेस संदर्भात शासनाच्या ज्या काही स्कॉलरशिप आहेत त्यासुद्धा विद्यार्थ्यांसोबत डिस्कस करणार आहोत. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप चॅनललासुद्धा फॉलो करू शकता. त्याचबरोबर नीट 2024च्या विद्यार्थ्यांसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत पेड काउन्सिलिंग सर्व्हिसलासुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे.
त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयीसुद्धा अधिक माहिती घेऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.